हा वेगवेगळा प्रश्न आहे. आज महासभा पार पडली. राज्यात महायुती म्हणून आपण एकत्र आहोत. मात्र आज महासभेमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली. प्रश्न उत्तराचा तास होता. त्यामध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना बोलून दिलं नाही. लक्षवेधी देखील महापौरांनी ती बाजूला ठेवली आणि महासभा ओळखती घेतली नाही. कसं बोलतो? वास्तविकपणे लोकशाहीमध्ये सभागृह जे आहे ते दोन्ही लोकांना जे त्यांचे प्रश्न आहेत ते मांडण्याकरता आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची जर कोणी हडेलप्पी करत असेल, अशा प्रकारची कोणी हुकुमशाही करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महापालिकेमध्ये कदापि सहन करणार नाहीत. वेळ पडली तर विरोधी पक्षामध्ये बसतील, परंतु ठाणेकरांच्या भेडसावणाऱ्या समस्याच तुम्ही बोलू दिल्या नाही तर ते कदापि सहन करणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये ही मंडळी जी आहे ते निश्चितपणे, आम्ही देखील त्याचा जाब निश्चितपणे विचारू, परंतु सभागृहामध्ये आमचे नगरसेवक माननीय उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे हे जाब विचारतील. हा कुठला प्रकार आहे? तुम्ही बोलून नाही द्यायचं आणि आता ते दिवस गेले की तुम्ही आपला एकामागे एक ठराव पास करून घेणार, हे आता चालणार नाही. त्या सभागृहामध्ये योग्य तो मान सन्मान आणि योग्य तो हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे, याच्याकरता त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे. खरं म्हणजे ही महापालिका आणि हे शहर जे आहे ते माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आहे. माननीय शिंदे साहेबांनी याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे की अशा पद्धतीने जर सभागृहामध्ये बोटचेपी आणि गळचेपी जर होत असेल तर ते अजिबात चालणार नाही.